नमस्कार, मी भाग्यश्री पाचक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 10-11 तारखेला कोर्स ठेवला आहे. 10 आणि 11 ऑगस्ट, सेकंड सॅटर्डे संडे. ज्याला कोणाला कोर्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करू शकता. आजही खूप रिझल्ट लागले. आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे सकाळी गॅप अप ओपनिंग झालं आणि त्यामुळे 25,000च्या वरच निफ्टी उघडला, पण सबन दिवस मात्र 25,000च्या खालीच निफ्टी ट्रेड करीत होता. बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट लागले. मार्केट व्होलटाईल होतं. 12.86 जवळजवळ व्हिक्स होता आणि रुपया 83.72 एवढा डॉलर रुपया रिलेशनशिप होती. डाबरचा रिझल्ट लागला. डाबरचं प्रॉफिट वाढलं 464 वरून 500 कोटी. त्यांचं उत्पन्नही वाढलं 3,130 वरून 3,349 आणि मार्जिनही वाढलं. एस्कॉट्सचा पण रिझल्ट लागला. त्यांचं सुद्धा प्रॉफिट वाढलं पण रेव्हेन्यू कमी झालं. बॉम्बे डाईंगचा रिझल्ट मात्र चांगला लागला. तोट्यातून फायद्यात आली बॉम्बे डाईंग. 120 कोटी तोटा होता, त्याचा 16 कोटी फायदा झाला, पण रेव्हेन्यू मात्र कमी झालं. हिकल HIKAL हिकलचा फायदा 7 कोटीवरून 5.1 कोटी. उत्पन्न वाढलं 388 कोटीवरून 406 कोटी आणि मार्जिनही वाढलं 13% 14.3%. अडाणी एंटरप्राइजेस 674 कोटींवरनं 1,455 कोटी एवढा फायदा झाला. त्यांचं उत्पन्न 22,644 कोटीवरनं 25,472 कोटी झालं. मार्जिन 11.1% वरनं 14.6% झालं. पण फूड आणि FMCG बिझनेसचं डिमर्जर करायला बोर्डाने मंजुरी दिली. KCP शुगर, KCPचा फायदा वाढला, रेव्हेन्यू कमी झाला. मार्जिन 9% वरनं 9.7% झालं. झोमॅटोचा रिझल्ट खूप सुंदर लागला. 2 कोटीवरनं 253 कोटी आणि त्यांचा रेव्हेन्यू 2,416 वरनं 4,206 कोटी. TVS मोटर्सच्या विक्रीचे आकडे आले. त्यांची विक्री 9% वाढली ती 3.54 लाख युनिट एवढी झाली. थर्मॅक्सचं प्रॉफिट वाढलं 59 कोटीवरनं 115 कोटी. त्यांचा रेव्हेन्यूही वाढला 1,933 वरनं 2,184 कोटी आणि त्यांचं मार्जिन अगदी थोडंसं कमी झालं आहे. 6.8 होतं आधी, आता मार्जिन 6.5% एवढं झालं. गोदरेज ॲग्रोवेट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिन सुद्धा
गोदरेज ॲग्रोवेटचं वाढलं. एस्कॉर्ट्सची ट्रॅक्टर विक्री 3.6% वाढली. ती 5,769 युनिट झाली, तर निर्यात 3.4% वाढली. बजाज ऑटोच्या विक्रीचे आकडे चांगले आले. त्यांची टोटल विक्री 11% वाढली. घरेलू विक्री 18% वाढली. निर्यात 2% वाढली. टाटा मोटर्सची विक्री 10.7% कमी झाली. ती 71,996 युनिट्स एवढी झाली. इलेक्ट्रिक व्हेकलची विक्री पण कमी झाली, 5,027 युनिट झाली. घरेलू विक्री पण 11% कमी झाली, ती 70,161 युनिट झाली. कमर्शियल व्हेकलची विक्री कमी झाली, ती 18% झाली, 2,704. आणि पॅसेंजर व्हेकलची विक्री 6% कमी झाली, ती 44,954. कमर्शियल व्हेकलची विक्री परत एकदा बघा 18% कमी झाली आहे, ती 27,042 युनिट एवढी विक्री झाली आहे. VST टिलर्स आणि ट्रॅक्टर 1% कमी झाली आहे, ती 5,543 युनिट एवढी झाली. अशोक लेलँडची एकंदरच विक्री बघता कमी दिसते. त्यांची एकूण विक्री कमी झाली आहे. डोमेस्टिक विक्री कमी झाली आहे. MNHCV म्हणजे मीडियम आणि हेवी कमर्शियल व्हेकल्स, त्याची पण विक्री कमी झाली आहे. ट्रकची विक्री कमी झाली आहे. निर्यात मात्र त्यांची वाढली आहे, हे आपल्याला समजतंय. महिंद्रा अँड महिंद्रा एकूण विक्री 66,444 युनिट झाली आहे. SUV ती 15% वाढली आहे. ट्रॅक्टर विक्री 8% वाढली आहे. निर्यात 61% वाढली आहे आणि डोमेस्टिक 6% वाढली आहे. म्हणजे महिंद्राचे विक्रीचे आकडे चांगले आले. मारुतीची विक्री 22,200 वरनं, म्हणजे निर्यात 22,200 वरनं 23,985, ती 8.1% वाढली. पण घरेलू विक्री 5.3% कमी झाली आणि एकंदर विक्रीसुद्धा 3.6% मारुतीची कमी झाली. टाटा मोटर्सच्या डीमर्जरला परवानगी मिळाली आहे. म्हणजे टाटा मोटर्सचे 2 विभाग केले जाणार आहेत. एक पॅसेंजर व्हेकलचा विभाग आणि एक कमर्शियल व्हेकलचा विभाग. पॅसेंजर व्हेकलच्या विभागामध्ये JLR येईल आणि त्या संबंधात केलेली सगळी गुंतवणूक येईल. त्याचं टाटा मोटर्स लिमिटेड असा विभाग होईल. तो PV, टाटा मोटर्स PV आणि टाटा मोटर्स CV असे 2 विभाग होतील. आत्ता ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचा 1 शेअर आहे त्यांना टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचा 1 शेअर मिळेल. पण हे डीमर्जर होण्यासाठी 10 ते 15 महिन्याचा अवधी लागेल असं कंपनीने सांगितलं आहे. ॲक्झोनोबलचा रिझल्ट लागला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. SRF
यांनी 190 कोटीची गुंतवणूक करून दहेजमध्ये जो ॲग्रोकेमिकल युनिट सुरू केलं होतं त्याची पहिली फेज सुरू झाली. NBCCला 50 कोटीची ऑर्डर मिळाली. क्लीन सायन्स यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं. GHCLचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढलं. अडाणी पोर्ट्सचा रिझल्ट खूप छान आला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूही वाढलं आणि मार्जिनही वाढलं. प्रॉफिट 2119 वरनं 3113, त्यांचं रेव्हेन्यू 6148 वरनं 6956 आणि मार्जिन 60% 61%. GE शिपिंगचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. युनो मिंदानी एशियन कॉर्पोरेशन सेल याच्या सेल सनरॉक उत्पादनांसाठी करार केला. डेटामॅटिक्सचा कमजोर रिझल्ट आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं कमी झालं. अरविंद फॅशन ही तोट्यातून फायद्यात आली. त्यांचं उत्पन्न वाढलं, मार्जिन वाढलं. इमामीचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. अल्काईल एमाइन्स केमिकलचे रिझल्ट काही एवढे चांगले येत नाही आहे. प्रॉफिट फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. मॅक्स हेल्थ यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. आदित्य बिर्ला कॅपिटल यांचा रिझल्ट सुंदर आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि AUM 20% वाढले. सन फार्माचं प्रॉफिट 2835 कोटी तर उत्पन्न 12652 कोटी. त्यांचा USA मधला म्हणजे अमेरिकेतली फॉर्म्युलेशन विक्री 1% कमी झाली. ती $466 मिलियन एवढी झाली. मार्जिन 28.5%. डाबरचं प्रॉफिट 500 कोटी. डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ 5.2%. रेव्हेन्यू 3349 कोटी आणि मार्जिन 19.6% एवढं होतं. पंजाब नॅशनल बँकेने MCLRमध्ये 0.05 एवढी वाढ केली. जुलैचा मॅन्युफॅक्चरिंग PMI 58.5 वरनं 58.1 एवढा आला, म्हणजे कमी झाला. आणि इराण, इस्रायल, मिडल ईस्टमध्ये तणाव वाढला आहे. CEIGALL सिंजेन हा IPO येतो आहे. हा IPO 1252 कोटींचा आहे. त्याच्यातला फ्रेश इश्यू 684 कोटीचा आहे आणि 568 कोटीचा OFS आहे. हा 1 ऑगस्टला ओपन होऊन 5 ऑगस्टला बंद होईल. याचा प्राईस बँड 380 ते 401 एवढा आहे. लॉट साईज 37 शेअरची आहे. कंपनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे. एलिव्हेटेड रोड्स, फ्लायओव्हर, ब्रिज, रेल्वे ओव्हरपास, टनेल हे सगळं काम ही करते. आत्तापर्यंत 34 रोड प्रोजेक्ट
हिने पूर्ण केले आहेत. आता ब्रेन बीज सोल्युशन लिमिटेड म्हणजेच फर्स्ट क्राय हा IPO येतोय 4,193 कोटीचा. त्याच्यामध्ये 1,666 कोटीचा फ्रेश इश्यू आहे आणि 2,527 कोटीचा OFS आहे. हा ऑगस्ट 6 ऑगस्टला ओपन होतोय आणि 8 ऑगस्टला बंद होतोय. याचा प्राइस बँड 440 ते 465 एवढा आहे. मिनिमम लॉट 32 शेअरचा आहे. फेस व्हॅल्यू 2. याचं 13 ऑगस्टला लिस्टिंग होईल. ही कंपनी 2010 स्थापन झाली आहे. 12 वर्षाची लहान मुलं आणि तान्ही बाळं यांच्यासाठी त्यांनी फर्स्ट क्राय हा या प्लॅटफॉर्मवरून ते विक्री करतात. पण स्टार्टअपसारखी ही कंपनी आहे. टाटा मोटर्सचं प्रॉफिट 5,566 कोटी एवढं झालं. त्यांचं उत्पन्न 1.08 एवढे लाख कोटी झालं. त्यांचं मार्जिन 14.6%. पण त्यांना टॅक्सचा जो खर्च आहे तो 3,178 कोटी एवढा करावा लागला. पूर्वी 1,563 कोटी टॅक्सचा खर्च त्यांना येत होता. ITCचा पण रिझल्ट लागला. ITCचा त्यांचा प्रॉफिट 4,917 कोटी. पूर्वीचा प्रॉफिट 4,903. त्यांचा रेव्हेन्यू 17,000 कोटी. आधीचा 15,828 कोटी. आणि मार्जिन मात्र कमी झालाय. पूर्वी 39.5% होतं, आता 37% एवढं मार्जिन झालंय. आणि ITCचं व्हॉल्यूम 2% राहिलं आहे. तर बरेच रिझल्ट कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलाय. उरलेले जे रिझल्ट आहेत ते उद्या सकाळच्या व्हिडिओत सांगितले जातील. नमस्ते.